तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंबईमध्ये सध्या उन्हाच्या झळा मुंबईकर सोसू लागलेल्या आहेत। सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशावर पोहोचलेलं आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं तापमान वाढत राहील अशी माहिती मिळते। त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। उपनगरात सुद्धा उष्णतेची तीव्रता अधिक राहणार आहे। आज देखील तीव्र उकाडा जाणवणार आहे। मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होते। तापमान 38 ते 40 अंशापर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे उष्ण आणि दमट हवामान राहणार आहेत आणि त्यासोबतच ठाणे जिल्हा वगळून इतर सगळ्याच जिल्ह्यात संध्याकाळी पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। काही ठिकाणी येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उकाडा प्रचंड जाणवतोय। दमट वातावरणाचा अनुभव मुंबईकर घेतोय आणि त्यामुळे घामाच्या धारा लागलेल्या आहेत आणि हेच कारण आहे की महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आणि हवामान विभागाकडून मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेण्याचं जे आवाहन आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। थेट सूर्यप्रकाशामध्ये जाणं टाळा, टोपी घाला आणि त्यासोबतच गॉगल्स वापरा असं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेचे राहणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याची तितकीच काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।